नमस्कार. नमस्ते. माझं नाव नेता जयसिंग जगताप. माझं वय 51 वर्ष आहे. मी शिक्षक म्हणून काम करतो. मी या ठिकाणी ज्या वेळेला राहायला आलो त्यावेळी ही माझी वास्तू म्हणजे घर 2009ला ही वास्तू मी बांधली. बांधायच्या वेळेला कारण राजू सरांचा माझा परिचय हा 20 वर्षापासून असल्यामुळे घर बांधण्याच्या वेळेला मी राजू सरांना माझा प्लॉट दाखवलेला होता आणि घर बांधकामच्या वेळेस सुद्धा मी त्यांचं माणसं घेऊनच 2009 ते 2010 साली हे वास्तव जे घर मी पूर्ण केलेलं आहे. घर बांधल्यानंतर मला असं वाटत होतं की आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घर बांधलेलं आहे, आता आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम येणार नाही. परंतु घर बांधल्यानंतर सुद्धा आर्थिकदृष्ट्या माझे प्रॉब्लेम सुरू झाले, माझ्या शरीराचे प्रॉब्लेम सुरू झालेले होते. आणि त्यामुळं मी विचार करू लागलो की वास्तुशास्त्राप्रमाणे सुद्धा घर बांधून सुद्धा असे प्रॉब्लेम का क्रिएट व्हावेत. त्यानंतर मी सरांशी संपर्क साधल्यानंतर सरांनी मला सांगितलं की वास्तुशास्त्राप्रमाणे जरी आपण घर बांधलेलं असलं तरी सुद्धा जमिनीमधल्या ज्या काही ऊर्जा आहेत की निगेटिव्ह ॲक्टिव्हिटी ऊर्जा आहेत त्या ऊर्जासुद्धा आपल्या वास्तूवरती आणि आपल्या शरीरावरती परिणाम करतात. ह्याची कल्पना ह्याच्या अगोदर मला कधीही नव्हती. आणि त्यानंतर मग त्याच्यावरती उपाय काय करावा लागेल या संदर्भात मी सरांशी बोललो. त्यामुळे सरांनी मला सांगितलं की ह्याच्यासाठी आपल्याला काही उपाय करावे लागतील. ते उपाय कोणते असतील तर त्यासाठी ठराविक ठिकाणी आपल्याला रॉड टाकावे लागतील आणि ठराविक ठिकाणी ऑइल टाकावं लागेल किंवा त्या पद्धतीच्या बाटल्या वगैरे आहेत त्या ॲडजस्ट करावं लागतील. आणि सरांचा माझा परिचय 20 वर्षापूर्वी असल्यानंतर सरांचं माझं रिलेशन हे फॅमिलीचं रिलेशन आहे. त्यामुळे सर म्हणतील त्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे, माझ्या मिसेसचाही पूर्ण विश्वास आहे. आणि त्यामुळे सरांच्यावरती विश्वास ठेवून आम्ही सरांनी जे जे काय आम्हाला यूज करायला सांगितले त्या सर्व गोष्टी आम्ही यूज केल्यानंतर घर बांधल्यानंतर सुद्धा मला ज्या शारीरिक त्रास म्हटलं तर मला शारीरिक त्रास असा व्हायचा की मी संध्याकाळी झोपल्यानंतर अचानक रात्रीच्या मला जाग आल्यानंतर माझ्या छातीमध्ये दुखायचे, पाठीमध्ये दुखायचे, डोकं जाम व्हायचं आणि मला टेन्शन यायचं. टेन्शन आल्यानंतर मी बऱ्याच वेळा डॉक्टरांना दाखवले. जवळजवळ 7 ते 8 डॉक्टर माझे झाले. पण डॉक्टर सांगायचे की हा तुमचा मानसिक आजार आहे. पण तो ॲक्च्युली मानसिक आजार तो नव्हता. तर आमच्या घरामध्ये बाहेरून येणाऱ्या ऊर्जा त्या माझ्या आणि माझ्या मिसेसच्या शरीरावरती परिणाम करत होत्या. पण ती गोष्ट आमच्या लक्षात येत नसल्यामुळं 3-4 वर्ष डॉक्टरांचा सल्ला घेऊन सुद्धा तो आजार कमी होत नव्हता. नंतर राजू सरांनी सांगितलं की ह्याच्यासाठी आपण हा उपाय करूया. आणि त्या उपाय केल्यानंतर त्याच्या अगोदर काही वर्ष ज्या एका फायनान्शियल कंपनीमध्ये मी काम करत असताना बरेचसे पैसे माझे त्या ठिकाणी अडकले होते. ते पैसे मला मिळत नव्हते. शारीरिक व्याधीसुद्धा होता, माझ्या मिसेससुद्धा शारीरिक व्याधी होते. आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रॉब्लेममुळं आम्ही जास्त टेन्शनमध्ये होतो. फक्त ज्यावेळेला आम्ही लिक्विड आणि रॉड लावल्यानंतर बरेच माझे जे छातीमध्ये दुखत होते किंवा मला टेन्शन येत होतं ते टेन्शन बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालं. कारण माझा विश्वास जसा माझ्या मिसेसवरती आहे तसाच विश्वास राजू सरांच्यावरती असल्यामुळं सरांनी केलेल्या उपायावरती आम्ही पूर्णपणे पॉझिटिव्ह होतो. त्याचा परिणाम असा झाला की आम्हाला एक माहीत होतं की सर जे सांगतील ते सगळं खरं आहे हा विश्वास आमचा होता. आणि त्यानंतर मला जे टेन्शन येत होतं ते टेन्शन हळूहळू कमी झालं. फायनान्सच्या बाबतीत म्हणाल तर आज माझे ज्या ठिकाणी पैसे होते ते पैसे मला मिळू लागलेले आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आज घरामध्ये असताना सुद्धा मला जे टेन्शन होतं ते टेन्शन कमी झालं. आज माझे आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते पूर्णपणे सॉल्व आहेत. आणि आता 2 वर्षापूर्वीपासून आत्ता माझे फायनान्शियल प्रॉब्लेम बऱ्यापैकी बंद झाले आहेत. आणि आत्ता मी त्यामध्ये पॉझिटिव्ह आहे. त्याचप्रमाणे माझ्या मिसेसचं बीपीचा त्रास तिला झाला होता, त्या संदर्भात तिच्याबद्दल सांगा. नमस्कार, मी अरुणा नेताजी जगताप. मला 1 वर्षापूर्वी अचानकच बीपीचा त्रास जाणवला. म्हणजे 180 पर्यंत अगदी बीपी हाय झाला होता अचानक. मग डॉक्टरना पण फार म्हणजे विशेष वाटलं की कसं काय असं होऊ शकतं. नंतर आम्ही सरांना बोलवलं आणि त्यांनी चेक केलं तर मग इथं घरामध्ये जरा प्रॉब्लेम काय म्हणायचं ऑइल ऊर्जेमुळं प्रॉब्लेम झालेले होते. मग ते जेव्हा ऑइल बसवलं
त्याच्यानंतर पूर्णपणे माझं बीपी पूर्ण नॉर्मल झालाय. आणि सरांनी सांगितलं आणि होतं त्याच की- वेळेला त्यांनी सांगितलेलं होतं की आता काय बीपी पूर्णपणे तुमचा नॉर्मल घेऊन जाईल असं. आणि ते तसं झालंच. आता तिचं नॉर्मल बीपी आहे, आता सध्या नॉर्मल आहे. आणि त्यामुळे आता घरामध्ये आल्यानंतर की ज्यावेळेला आम्ही पहिले घरामध्ये आल्यानंतर सुद्धा मला अस्वस्थ वाटायचं, परंतु आज घरी आल्यानंतर अतिशय शांतपणे वाटतो. आणि विशेष म्हणजे आमच्याकडे सुद्धा जे आमचे मित्र येतात किंवा रिलेटिव्ह येतात ते म्हणतात तुमच्या घरामध्ये फार शांतता वाटते, उत्साह वाटतो, तुम्ही घर फार छान बांधलेलं आहे. याचं कारण काय तर आमच्या घरामध्ये असणाऱ्या ज्या निगेटिव्ह ऊर्जा आहेत त्या निगेटिव्ह ऊर्जा सर्व आता निघून गेलेल्या आहेत. आणि आता सध्या आम्ही दोघं जण या ठिकाणी राहिला आहे. आणि आमच्या आत्ता दोघांच्या मध्ये पूर्वी काय व्हायचं की माझी चिडचिड व्हायची, कारण फायनान्शियलमध्ये मी अडकलेलो असल्यामुळं मला थोडंसं मानसिक टेन्शन यायचं आणि त्यावेळी मी घरामध्ये चिडचिडपणा करायचो, त्रासल्यासारखं करायचो, कारण मनामध्ये टेन्शन असल्यामुळे मी घरी सुद्धा बोलायचो. परंतु आज मात्र फायनान्शियल प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झाल्यामुळं आज घरामध्ये आम्ही दोघं जरी असलो तर कुठल्याही प्रकारचे भांडण किंवा वादविवाद होत नाही. ह्याचा फायदा कसा झाला तर सरांनी जे आम्हाला सोल्युशन दिलं त्याचा फायदा आमच्यावरती पॉझिटिव्ह झाला. आणि निश्चितपणानं म्हणजे सरांनी इथून पुढे जे जे सर सांगतील त्याच्यावरती आमचा 100% विश्वास आहेच, कारण ते आमचे मित्र नाहीत, ते आमच्या घरातले रिलेटिव्ह आहेत. आणि म्हणून त्यांनी जे उपाय आम्हाला सांगतील ते उपाय आम्ही इथून पुढे सुद्धा करणार आहोत, कारण सरांच्यावरती आमचा 20 वर्षापासूनचा परिचय असून सरांच्यावरती आमचा 100% विश्वास आहे.